जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. एकीकडे कोरोना महामारीतून अवघा देश जात असताना नाशिकमधील वोकाट या कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून अजूनही रुग्णांची लूट सुरूच आहे. याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ता जितेंद्र भावे आणि ऑपरेशन हॉस्पिटलच्या टीमने कपडे उतार आंदोलन करून वोकाट हॉस्पिटलला सणसणीत बोल सुनावले. पाहूया नेमकं काय घडलं नाशिकच्या वोकाट हॉस्पिटलमध्ये. यांना पैसे भरा सगळे. नाही नाही नाही, हा पैसे द्या तुम्हाला. 2 मिनिटं. मोटरसायकलची चावी घे. दे रे यांना मोटरसायकल दे. लाईव्ह चालू कर रे. बाकी चला साहेब, तुम्ही चला साहेब. काढ दे. काढ. बेल्टचे पैसे घे त्यांना. बेल्टचे पैसे घ्या, चपलांचे पैसे घ्या, पॅन्ट घे. हो सर. वोकाट हॉस्पिटलला आम्ही सगळे अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो. लवकर तुम्ही हे करणार नाही तर मी चड्डी काढणार आहे आता. तुम्ही आम्हाला पोलिसात न्याय तर कुठं नाही. आम्ही असे आणि मला जर का अंगाला हात लावला मी चड्डी काढून टाकल डायरेक्ट. आता डायरेक्ट चड्डी काढून पैसे द्या भाऊ. त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा. त्या पोरांनी 10 लाख रुपये भरले आईचे आणि बापाचे. त्याचा काका मेला, त्याची काकू मेली, त्याची मावशी मेली, त्याची आजी मेली. त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले. तो पायात पडू पडू सांगू राहिला 5-5 लाख रुपये घेतले त्या पोराचे. देऊ राहिलो आम्ही ते पैसे. त्याचा हक्काचा 1.5 लाख रुपये त्याला देत नाही. 1,12,000 रुपये देता म्हणतो. कशासाठी? 2,500 रुपये तुम्ही पीपीई किटचे पैसे घेतला. 5,000 रुपये HRCTचे घेतले. 5,000 बाहेर 2,500 रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले. तो राजेश टोपे बोंबलून राहिला. घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये. नुसता लुटायचा कार्यक्रम, नुसता लुटायचा कार्यक्रम. त्याला काही लिमिट? आणि हे वोकाट हॉस्पिटल नाशिक प्रत्येकाचा छळ करतंय. हे हॉस्पिटलवाले सामान्य माणसाला जगूच देऊन नाही राहिलेले. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनपाचे रुग्णालय असलेले बिटको आणि इतरही रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी हे रुग्णसेवा करण्यास दाखल झाले. मात्र 2 महिन्यांपासून या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांना मिळालेच नाही. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त झालेल्या डॉक्टर, परिचारिक आणि इतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेत सेवेत रुजू होण्याबाबत प्रशासनानं आग्रह केला होता. सामान्य जनतेवर आलेला हा काळ समजून अनेक कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर रुजू होऊन आपला रुग्णसेवेचा धर्म दाखवून दिला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनपाचं रुग्णालय असलेल्या बिटको आणि इतरही रुग्णालयातील कर्मचारी हे रुग्णसेवा करतायत. मात्र 2 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांना मिळालेलं नाहीये. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं शिवसेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश मस्के यांनी नाशिक महानगरपालिका आरोग्य अधिकारी BB नागरगोजे यांना निवेदन देत लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचं मानधन त्यांना मिळावं या संदर्भात निवेदन दिलंय. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोनाचं मोठं महाभयंकर संकट आलं, ही दुसरी लाट आली. पहिल्या लाटीमध्ये जे काही काम केलं त्यानंतर दुसऱ्या लाटीमध्ये काही कर्मचारी काम करत नव्हते. काम करत नसताना बी आपण काही कर्मचाऱ्यांना, डॉक्टर लोकांना ते रुजू झाले कोरोनाच्या संकटामध्ये. आणि त्यांना आज 2 महिन्यापासून पगार नाही. 2 महिन्यापासून पगार नसल्या कारणाने काही कर्मचाऱ्यांचा किंवा काहींचा मला फोन आला. या कारणाने मी आरोग्य अधिकारी त्यांना आज निवेदन देण्यात आलं. त्यांनी पण आश्वासन दिलं की येत्या 4-5-6 दिवसामध्ये लवकरात लवकर कागदपत्रांची काही पूर्तता बाकी असल्या कारणाने 2 महिन्यापासून त्यांचे वेतन पगार बाकी राहिलेली आहे. या माध्यमातून त्यांनी पण
आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर त्यांचं पण पगार होईल अशी आशा आहे आम्हाला. जर तसं काय वाटलं तर परत मी आयुक्त साहेबांना जाऊन भेटल आणि लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लावायचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे आणि करत राहील. नागर गोजे यांनी देखील थकीत वेतन 2 दिवसात कर्मचाऱ्यांना देण्याचं आश्वासन दिलंय. आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन केव्हा पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक. तर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात 100 बेडच्या कोविड सेंटरची महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करत रुग्णांची विचारपूस यावेळी केली आहे. कोरोना काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सुरू असलेलं नामदार बाळासाहेब थोरात आरोग्य कोविड मंदिर रुग्णांसाठी लाभदायी ठरतंय. या आरोग्य मंदिरामध्ये भजन, प्रवचन, सांस्कृतिक गीत गायन कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होतं. यामुळे रुग्णांचे आध्यात्मिक समाधान, मनोबल वाढून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन रुग्ण लवकरात लवकर बरे होत असल्याचं दिसतंय. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील सांस्कृतिक मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, तळेगावचे सरपंच बाळासाहेब कोंदळकर, युवक नेते सचिन दिघे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 100 बेडच्या कोविड सेंटरची महसूल मंत्री नामदार थोरात यांनी 24 मेला संध्याकाळी 5 वाजता पाहणी केली आहे. तसंच यावेळी रुग्णांची विचारपूस करत संवादही साधलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग थांबवत असतो आणि म्हणून आमच्या तळेगाव आणि तळेगाव परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. इथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रजी गोडगे, इथे सरपंच, इतर कार्यकर्ते सर्वांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे आणि त्याचा परिणाम 7 दिवसामध्ये सर्वजण जे इथं येतात थांबतात, 7 दिवसात बरे होऊन घरी जातात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जागर जनस्थानसाठी आदेश वाकळे, संगमनेर. पिंपळगाव बसवंत परिसरात टोमॅटो हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नर्सरीमध्ये टोमॅटोसह भाजीपाल्यांची रोपे तयार करण्याची लगबग दिसून येते. तर पिंपळगाव बाजार समिती सुद्धा टोमॅटो हंगामासाठी सज्ज झालेली दिसून येते. पिंपळगाव बसवंत परिसर टोमॅटो उत्पादनात देशात अग्रेसर असून देशातील सर्वात मोठी टोमॅटोची बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बसवंतचा नाव लौकिक आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व्यापारासाठी देशभरातून व्यापारी येत असतात. साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून नवीन टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात होते. त्यासाठी शेतकरी जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या प्रारंभी टोमॅटो लागवड करतात. मात्र यासाठी शेतकरी शेत तयार करणं आणि इतर कामं पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करतात. नांगरणी, सरी पाडणे, मल्बिंग पेपर टाकणे, ठिबक सिंचन बसवणे ही कामं पूर्ण केली जातात. तर दुसऱ्या बाजूला परिसरातील नर्सरी चालक टोमॅटोसह इतरही भाजीपाल्याची रोपं टाकण्यास प्रारंभ करतात. यात टोमॅटोची रोपं सर्वाधिक असतात. पिंपळगाव बसवंत परिसरातील नर्सरीमध्ये रोपं तयार होत आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामावर शेतकऱ्यांची खरी भिस्त आहे. पावसामुळे वातावरण प्रसन्न असतं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसतो. याच पावसाळी आल्हाददायक वातावरणाची प्रतीक्षा आता शेतकरी वर्गाला लागली. यंदा भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं नर्सरी चालकांचं म्हणणं आहे. यावर्षी लॉकडाऊन परत झाल्यामुळे पण भाजीपाला लागवडीवर काही परिणाम झालेला नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात भाजीपाला लागवड शेतकरी करत आहेत. यावर्षी चांगला रेट राहील कारण बांगलादेश पाकिस्तान बॉर्डर चालू राहणार आहे आणि यावर्षी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आमची जेवढी कॅपॅसिटी नर्सरीची तेवढी पूर्ण बुकिंग झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाला लागवड भरपूर प्रमाणात केलेली आहे. मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. ही महामारी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. मागच्या वर्षीसुद्धा कोविड सुरू असताना पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक बाईट आपण त्या ठिकाणी दिला होता. सर्व टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी जर टमाटे लावले तर निश्चितच त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं जाईल. त्या पद्धतीने मागच्या वर्षी सर्व शेतकरी बांधवांनी टमाटे लावलेत. कधी नव्हे तेवढे बाजारभाव त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना मिळालेत. यावर्षीसुद्धा कोरोनाची महामारी सुरू असताना आपण कलेक्टर साहेबांशी त्या ठिकाणी चर्चा केली, पालकमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे का कांद्याच्या बाबतीत 11 दिवस बाजार बंद झाल्यामुळं शेतकरी अडीअडचणीत आला. पण टमाट्यासारखे शेतकरी या ठिकाणी विचारतात. त्यांनी टमाटे लावल्यानंतर ते बाजार
24 तास आपल्याला बाजार समिती ठिकाणी सुरू करावी लागेल. निश्चितच शेतकरी बांधवांनी टवट्या लावलेत. ही बाजार समिती आपल्यासाठी 24 तास खुली राहील. बाजारभाव काय राहतील त्याची शाश्वती आम्हाला देता येणार नाही, परंतु बाजार समितीच्या माध्यमातून जे व्यापारी या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे असतील, आडते उपलब्ध करून द्यायचे असतील, ते निश्चित उपलब्ध करून देऊन आपल्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून ही बाजार समिती सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करीत आलेली आहे आणि इथून पुढे आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रयत्न करील ही ग्वाही आपल्या सर्वांना या निमित्ताने मी देतो. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव. वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे सोमवारी 24 तारखेला गवळीपुरा येथे SM खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिकवर कारवाई करण्यात आली आहे. चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावत असल्याच्या अनेक तक्रारी या क्लिनिक विरोधात करण्यात आल्या होत्या. वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे सोमवारी म्हणजेच 24 मेला गवळीपुरा येथे SM खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिकवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना सदृश लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात. यामुळे रुग्ण दगावत असल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. याबाबत कडक कारवाईसाठी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं SM खान सिद्दीकी यांचं रोशन क्लिनिक सील करण्यात आलंय. या क्लिनिकमध्ये एक छोटा टेम्पो भरेल इतक्या औषधांचा विना परवाना साठाही करण्यात आला असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलंय. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम. तर लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हातावर कामधंदा असणाऱ्या 12 बलुतेदारांना बसतोय. व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हातावर कामधंदा असणाऱ्या 12 बलुतेदारांना बसलाय. यात नाभिक, सुतार, लोहार, कुंभार यासह इतर समाजावर उपासमारीची वेळ आली असून व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे अनेक परिवार अडचणीत आले. दुकानं बंद असल्यानं अनेकांना गवंडी काम तसंच कांद्याच्या खळ्यात काम करावं लागतंय. मात्र या ठिकाणी देखील काम उपलब्ध नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने एकतर आम्हाला मदत करावी, नाहीतर आम्हाला शासन नियमानुसार व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी 12 बलुतेदार करत आहेत. भरपूरशा नाभिक समाज बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. तरी राज्य शासनाने आम्हाला त्यांच्या ज्या काही नियम अटी असतील त्या लादून आम्ही त्यांचं पालन करून आमच्या सलून व्यवसायाला खोलण्यासाठी त्वरित परवानगी द्यावी आणि आमच्या समाजाच्या आत्महत्या थांबवा किंवा जी फेरफटक होत आहेत ती आमची समाजाची थांबवावी, हीच राज्य शासनाला आमची विनंती आहे. आम्हाला धंदा पाणी काहीच नाही. आम्ही हातावरची काही धंदा नाही. आम्ही असं बसून खाऊ राहिलो. काय करणार आहे आम्ही? मदत करा. सलून व्यवसाय आमचा हा 5 तारखेपासून मार्चच्या 5 तारखेपासून व्यवसाय बंद आहे आणि आम्ही कांद्याच्या खळ्यात आणि मोलमजुरी करून आमचं उदरनिर्वाह करत आहे. तरीसुद्धा पाहिजे तसं काही भागत नाही आहे. पण काय करणार, सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काम करतो. आम्हाला कोणाची मदतही बी नाही. आमच्याकडे काही नाही. आता हातावर बसलो असं रिकाम बसलेलं आहे. तुमचं काम बंद आहे? किती दिवसापासून? 2 महिन्यापासून बंद आहे. 2-2.5 महिन्यापासून. 2-2.5 महिन्यापासून बंद आहे. सरपंच कसं चालतं? काहीच नाही. हातावर इथं कामाला जा, कुठं भेटत नाही काम. यातील काही परिवार असे आहेत की त्यांना लाईट बिल देखील अव्वाच्या सव्वा देण्यात आलंय. लाईट देखील कट करण्यात आल्यानं रात्रीच्या वेळी अंधारात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. श्रीरामपूरमध्ये लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी चौकात कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगलीच हजेरी घेतली आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याची परिस्थिती पाहून काल श्रीरामपूरचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात नाकाबंदी लावून विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन अडवून वाहन चालकांची रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. लॉकडाऊनच्या या काळात श्रीरामपूरमध्ये रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट केली जाते. यात पॉझिटिव्ह रुग्णांची कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांनी चौकात कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याची परिस्थिती पाहून श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,
पोलीस निरीक्षक संजय सानप तसंच पोलीस पथकासह नगरपालिकेचे डॉक्टर सचिन परे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नाकाबंदी लावून विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं अडवून वाहन चालकांना रॅपिड टेस्ट करण्यास भाग पाडले. त्यांची वाहनं जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. एकूण 85 जणांची रॅपिड टेस्ट केली असून त्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 83 जण निगेटिव्ह आले असून त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नमस्कार. श्रीरामपूर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे या दृष्टिकोनातून आम्ही विविध चौकांमध्ये गर्दीच्या ठिकाणी आकस्मिकपणे वैद्यकीय पथक नेमून अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की शासनाने दिलेल्या निर्बंधानुसार आपण कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. आपण विनाकारण घराबाहेर पडला नाहीत तर निश्चितच आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या आहे ती घटण्यामध्ये आणि आपल्याला ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या वैद्यकीय सुविधा व्यवस्थित पुरतील याची मला खात्री आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कोणीही अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. नमस्कार. जागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून कोरोना रुग्णांसाठी सेवा करण्यासाठी एक रिक्षा चालक पुढे आलाय. टाळेबंदीमध्ये रिक्षाचा धंदा बंद आहे. समाजात हतबल असणाऱ्या रुग्णांसाठी एक रिक्षावाला त्यामुळे पुढे आलाय. एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी तो पुढे आलाय. या गंभीर काळामध्ये रिक्षा चालकानं माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं. या रिक्षा चालकाकडून शहरातील रुपीनगर परिसरामध्ये कोरोना रुग्णांसाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली आहे. यात प्रायोगिक तत्वावर 4 रिक्षा सुरू करण्यात आल्या असून भविष्यात 20 रिक्षा कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याचा रिक्षा चालक दादासाहेब नरळे यांनी वसा घेतलाय. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हीच भावना घेऊन नरळे कुटुंब पुढे आलंय. 20 रिक्षांचा हा उपक्रम राबवला आहे. तरी पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर नागरिकाला जाण्यासाठी कोणत्याही प्रवासाची सुविधा नसेल तर एक फोन करून मोफत सुविधा नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून दिली आहे. यावेळी रिक्षांचं विधिवत पूजन करून आजपासून ही अविरत सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा निगडी रुपीनगर पासून ते जिजामाता हॉस्पिटल, वायसीम हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल, भोसरीतील कोळी सेंटर इथपर्यंत सुरू करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की
ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना
प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धुळे शहरवासियांना भेडसावत असणाऱ्या समस्यांबाबत आम्ही शिवसेनेच्या वतीने गेल्या 1.5 वर्षांपासून सतत आवाज उठवून वाचा फोडून आंदोलन सुरू ठेवले. या सर्व गोष्टींचा भाजपच्या नेत्यांना आणि महापौरांना राग येऊन माझी बदनामी करत बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझ्या पक्षाची बदनामी व्हावी या हेतूने भाजपने कट कारस्थान करत खालच्या पातळीचे राजकारण करून या शहराची शांतता तसंच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. धुळे मनपाच्या सर्वच विभागामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. यात काळ्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं यांचं राजकारण सुरू आहे. यापुढेही असं प्रकरण बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून याचाच धसका धुळ्याच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला असून नैराश्यपोटी आणि अस्वस्थ होऊन संतापलेल्या भाजपचे महापौर चंद्रकांत सोनार पुत्र नगरसेवक देवा सोनार यांनी संगनमत करून हिलाल माळी गायींचे हप्ते घेतो अशी बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझ्या आणि माझ्या पक्षाची बदनामी केली आहे. तसंच माझ्या चारित्र्यावर हल्ला केला असल्याची माहिती हिलाल माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. खालच्या हीन दर्जाची राजकारणाने गाठले असून अतिशय नीच प्रवृत्तीचे लोक या शहरात राजकारण करतायत. ते या शहराच्या नागरिकांना, तरुणांना दिशाभूल करतायत आणि या शहराची शांतता, कायदा सुव्यवस्था कशी भंग होईल आणि यासाठी प्रयत्न करतायत. याच्यामुळे भविष्यात काही अनर्थ घडू नये याच्यासाठी नागरिकांनी जागृत राहावं, तरुणांनी जागृत राहावं. आणि आमच्यावर जो काही हल्ला केलेला आहे, चारित्र्यावर त्यांनी याआधी आमच्यावर पण हल्ला केला होता. आता आमचं काहीच सापडत नाही, चुकीचं काम आम्ही करत नाही, आमच्याबद्दल बोलायला काही मुद्दे नाहीत आणि म्हणून राजकारणात आरोप होऊ शकतात. परंतु इतक्या खालच्या लेवलला जर या शहरातले राजकारणी आणि थर्ड क्लास लोक जे राजकारण करत असतील तर त्यांचा समाचार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्याबद्दल व्हायरल क्लिपबद्दल भूमिका मांडून त्यांचा समाचार घेतलेला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कट कारस्थान सुरू आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि काही अघटित घटना घडू नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी हिलाल माळी यांनी केली. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. म्युकरमायकोसिस रुग्णांना आधार देण्यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि डेंटल कॉलेजकडून तब्बल 100 खाटांचे अद्ययावत वॉर्ड सुरू करण्यात आलंय. कोरोनासारख्या आजारानं रुग्ण हैराण झालेले असतानाच म्युकरमायकोसिस या आजाराचं जीवघेणं संकट रुग्णांसमोर उभं राहिलंय. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी आता धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांच्या पुढाकारानं जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि डेंटल कॉलेजकडून तब्बल 100 खाटांचं अद्ययावत वॉर्ड सुरू करण्यात आलं. या ठिकाणी दिवस रात्र तज्ज्ञ डॉक्टर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात 100 खाटांचं हे वॉर्ड सुरू करणारे आणि उपचार करणारे धुळ्याचे जवाहर मेडिकल फाउंडेशन हे पहिलं हॉस्पिटल ठरलंय. अत्यंत भयान परिस्थितीला आपण गेल्या वर्षभरापासून सामोरं जातोय. पहिली लाट आणि दुसऱ्या लाटीमध्ये आता आपण बरेच आपले अपतेष्ट आणि जवळच्या लोकांना त्या ठिकाणी हानी पोचलेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आता हा म्युकरमायकोसिस हा आजार जो पोस्ट कोविड पेशंट्समध्ये बघितला जातो आहे. कोविडकरता दुरुस्तीकरता आपण जे काही औषधांचा वापर केला जातो त्याच्या दुष्परिणामामध्ये हा म्युकरमायकोसिस त्या ठिकाणी पेशंट्समध्ये आढळायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक 100 खाटांचं अद्ययावत म्युकरमायकोसिस सेंटर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिलं सेंटर आणि सर्वात मोठं सेंटर आम्ही जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये कार्यरत करू शकलेलो आहे. आतापर्यंत 70 रुग्णांच्या ऑपरेशन्स त्या ठिकाणी म्युकरमायकोसिसचे झालेत आणि मला असं वाटतं जवाहर मेडिकल फाउंडेशनचं हे काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले, गेल्या वर्षी कोरोना आजार आल्यानंतर रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून जवाहर मेडिकलनं पुढाकार घेऊन 100 खाटांचे वॉर्ड सुरू केलं होतं. त्यानंतर यंदा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं उपचारासाठी खाटांचीही संख्या वाढवली आहे.
त्यामुळे शेकडो रुग्णांना जीवनदान देण्यात जवाहर मेडिकल यशस्वी ठरले. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नागरिकांना आपल्या भागातील किंवा वैयक्तिक तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षात 100 नंबर डायल करावा लागतो. आता मात्र 100 क्रमांकाऐवजी 112 नंबर डायल करावा लागणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. नागरिकांना आपल्या भागातील किंवा वैयक्तिक तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये 100 नंबर डायल करावा लागत असे. यानंतर या क्रमांकावर केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित तक्रारदारापर्यंत पोहोचून पोलीस अधिकारी कारवाई करत असत. मात्र आता 100 नंबर ऐवजी 112 नंबर डायल करावा लागणार असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. अमेरिकेमध्ये 911 प्रमाणे देशात 112 ही सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सेवेमुळे शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सोशल पोलिसिंग वाढणार आहे आणि कमीत कमी वेळेत अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळायला मदत होणार आहे. डायल 112 ही जी यंत्रणा आहे तिला महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम असं तिला नाव देण्यात आलेलं आहे. ही संकल्पना राबवण्यात येणार आहे आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे केंद्र सरकारकडनंच हे आलेलं आहे. महाराष्ट्रातलं त्याचं इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं GPS लोकेशन देखील ट्रॅक करणार आहे. तर पोलीसकरणाचं नूतनीकरण अद्यावतीकरण करण्याची जी शासनाचं धोरण आहे त्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे आणि धुळे जिल्ह्यात त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर घरगुती किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा निर्घृणपणे खून केला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने मुलगाही आरोपीच्या पिंजऱ्यात कैद झाला असून सून आणि मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सून पूजा शिंदे हिचे सासू बेबी शिंदे सोबत घरगुती कारणामुळे वाद होत असत. त्याचाच राग मनात धरून सुनेनं ब्लाऊजच्या सहाय्यानं सासूचा गळा आवळून खून केलाय. तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह पोत्यात घालून प्रथम टेरेसवर ठेवलाय. नंतर सोसायटीतील राजेंद्र बंगार यांच्या बंगल्या शेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन टाकलाय. मृतदेह टाकत असताना स्थानिक तरुणांनी ते पाहिलं. त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. झुडपात मृतदेह फेकत असल्याचा प्रकार CCTV मध्ये कैद झाला. मृतदेह टाकल्यानंतर टेरेसवर आणि सोसायटीच्या पायऱ्यांवर पडलेलं रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे यानं धुवून पुसून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. या दोघा नवरा बायकोला या प्रकरणातील आरोपी म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या घातल्या. 21 तारखेला मारल्यानंतर तिने तिचं प्रेत गोणीमध्ये भरून टेरेसवर ठेवलं आणि त्याचा वास यायला लागल्यामुळे सोसायटीतील लोकांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर तिने ते प्रेत खाली त्या सोसायटीच्या प्लॉटमध्ये परपुडत आणलं आणि त्या ठिकाणी तिने गवतामध्ये फेकून दिलं. हे नेत असताना तिथे CCTV कॅमेरे आहेत, त्याचप्रमाणे लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून मग स्मेल आल्यावर पोलिसांना खबर मिळाली. खबर मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि गोणी उघडून पाहिले असता महिलेचं पर्यंत दिसून आलं. मयत बेबी असं नाव आहे, 50 वर्षाचे आहेत त्या. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, मावळ. तर पुढील बातमी मावळ गावामधून. मावळ गावात लालवाडी डाहुली या गावात ऋणानुबंधाचा प्रत्यय आलाय. मोर आणि 60 वर्षीय आजीबाईंच्या ऋणानुबंधाची चर्चा आता मावळात प्रत्येक गावातील पारावर रंगते. जखमी मोराच्या या पिलावर आजीबाईनं उपचार केले होते. शेताच्या बांधावर झुडपात अडकून पडला होता हा पक्षी. त्याचा टाहो ऐकून कचरा फेकायला गेलेल्या या पिंगळ्या आजीनं त्याची मुक्तता केली खरी, मात्र यात तो जखमी झाला होता. त्याची हालचाल मंदावली होती. पायाला जखमा अशा परिस्थितीत त्याला घरी आणून त्याच्यावर उपचार करून कोंबडीच्या कुराड्यात ठेवलं आणि इथूनच त्यांच्यात अतूट नातं निर्माण झालं. आता हे मोराचं पिल्लू 3 वर्षाचं झालंय. त्याला अनेकदा जंगलात बाकीच्या मोरांच्या सोबतीला सोडलंही, मात्र दाणा पाणी टिपल्यावर तो जंगलाच्या अधिवासात न राहता आजीच्या घरात दाखल होतो. केलेल्या उपकाराची परतफेड हा मोर वारंवार करत असतो, कारण अंगणात अनेक विषारी सर्प असो किंवा तत्सम प्राणी घुसण्याचे प्रयत्न करतात. हा मोर या कुटुंबाचं रक्षण करायला जीवाची बाजी लावतो. बरे, या मोराला भूक लागल्यावर रोज आजीला चोच मारून गहू, तांदूळ, बाजरी, अन्नधान्य मागतो. राष्ट्रीय पक्षी मोर घरात पाळू शकत नाही. अनेकदा वनविभागाला कल्पनाही दिली. आम्ही त्याला बंदिस्त केलेलं नाहीये. तो मोकळा श्वास घेतोय. त्याला अनेकदा जंगलात सोडलंय तरी तो माघारी परत आमच्याच झोपड्यात येतोय, असं मत पिंगळे दाम्पत्यांनी व्यक्त केलंय.
तर एक दिवशी मी कचरा टाकायला आले होते, तर एक मोराचं पिल्लू जाळीच्या झुडपात गुंतलं होतं आमच्या त्या कुंपणामध्ये. काय चुकात आहे म्हणून मी त्याला घेऊन संगती आले. बघते तर छोटंसं पिल्लू आहे, त्याचा पायाला जखम झाली. मग ते घरी आणलं तर माणसं म्हणलं काय आहे? म्हणलं पिल्लू आहे, आपल्या कोंबडीत राहील ते. मग त्या कोंबडीमध्ये मी त्याला सोडलं. मग त्याचा पाय धुतला बितला, त्याला जरा टूप बीप लावली, ते व्यवस्थित झालं बाबा. आणि मग ते आमच्या इथं राहूनच गेलं. आमचा लळा लागला त्याला. छोटं 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 मोठं झालं तरी ते घराच्या बाहेर काय जायना. आणि त्याच्यावर आमच्याकडे उपचार काय, बिबुआ टाकला बा, बिबुआ. आणि राजबिंदूचा ठेम टाकला आणि पट्टी केली फडक्याची. मग ते बरं झालं. मग त्याला कणी टाकली तांदळाची, खाऊ लागलं, मोठं झालं. 3 वर्ष झालं आमच्याकडं. 3 वर्षाचा झाला तो. आमच्या परिवाराचं तो एक सदस्य आहे. आमची एवढी येत ना मुलं बाळ माणसं, त्याच्या संग तो बी आमचा सदस्यच झाला. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, मावळ. जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळवल्याने त्यातील कासव बाहेर येऊन लोखंडी जलवाहिनीत गेले. येथे प्रचंड उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा येथे घडली. यात 48 कासव मृत्युमुखी पडलेत. मुरादाबाद परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनीचं काम सुरू आहे. यासाठी आसोदा आव्हाने रस्त्यावर खोदकाम करून लवकी नाल्याला वळवण्यात आलंय. हा नाला वळवल्यानं त्यातील काही कासव पाण्याबाहेर आली आहेत. ती जलवाहिनीत अडकली. उन्हामुळे लोखंडी जलवाहिनी प्रचंड तापली आणि त्यात तिला वेल्डिंग केलं जात असल्यानं उष्णतेमुळे कासव मृत्युमुखी पडल्याचं वक्तव्य स्थानिक ग्रामस्थांकडून केलं जात आहे. रविवारी वनविभागाच्या वतीनं मृत कासवांचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आलाय. या ठिकाणी 48 कासवांचा मृत्यू झालाय. इंडियन फ्लॅपशेल जमातीची ही कासवं असून मृत कासवांना जाळून नष्ट केलं जाणार असल्याचं वनविभागानं सांगितलं. नाल्यातून बाहेर आल्यानं उष्णतेच्या तीव्रतेनं कासवांचा मृत्यू झाल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं आसोदा माहेर असून त्यांच्या माहेराची वाट या कवितेत वर्णन असलेला हा लौकी नाला आहे. ही दुर्मिळ काळी कासवं असून त्यांना कोणीच मारत नाही, घरीही नेत नाही. धार्मिकदृष्ट्या त्यांचं महत्त्व आहे असं गावातील रहिवासी मानतात. वन्यजीव प्रेमींमध्ये यामुळे मात्र हळहळ व्यक्त होते. या प्रकरणी वनविभागाच्या वतीनं रविवारी वनरक्षक अश्विनी ठाकरे, डी पवार, रेवंत चौधरी, सुनील बाविस्कर, वन्यप्रेमी, आसोद्याचे पोलीस पाटील आनंदा बिरारी यांनी जाऊन पंचनामा केलाय. वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल PJ सोनवणे यांच्या मार्फत पुढील कारवाई केली जाते. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, जळगाव. एकीकडे कोरोना महामारीतून अवघा देश जात असताना नाशिकमधील वोकाट या कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून अजूनही रुग्णांची लूट सुरूच आहे. याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ता जितेंद्र भावे आणि ऑपरेशन हॉस्पिटलच्या टीमने कपडे उतार आंदोलन करून वोकाट हॉस्पिटलला सणसणीत बोल सुनावले. पाहूया नेमकं काय घडलं नाशिकच्या वोकाट हॉस्पिटलमध्ये. यांना पैसे भरा सगळे. नाही हा पैसे द्या तुम्हाला. 2 मिनिटं. मोटरसायकलची चावी घे. दे रे यांना मोटरसायकल दे. लाईव्ह चालू कर रे. बाकी चला साईडला. तुम्ही चला साईड. काढ दे. काढ. बेल्टचे पैसे घे त्यांना. बेल्टचे पैसे घ्या. चपलांचे पैसे घ्या. पॅन्ट घे. हो सर. वोकाट हॉस्पिटलला आम्ही सगळे अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो. लवकर तुम्ही हे करणार नाही तर मी चड्डी काढणार आहे आता. तुम्ही आम्हाला पोलिसात न्यायला कुठं नाही. आम्ही असे आणि मला जर का अंगाला हात लावला मी चड्डी काढून टाकल डायरेक्ट आता. डायरेक्ट चड्डी काढून पैसे द्या भाऊ. त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा आहे. त्या पोरांनी 10 लाख रुपये भरले आईचे आणि बापाचे. त्याचा काका मेला, त्याची काकू मेली, त्याची मावशी मेली, त्याची आजी मेली. त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले. तो पायात पडू पडू सांगू राहिला 5-5 लाख रुपये घेतले त्या पोराचे. देऊ राहिलो आम्ही ते पैसे. त्याचा हक्काचा 1.5 लाख रुपये त्याला देत नाही. 1,12,000 रुपये देता म्हणता. कशासाठी? 2,500 रुपये तुम्ही PPE किटचे पैसे घेतला. 5,000 रुपये HRCTचे घेतले. 5,000 बाहेर 2,500 रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले. तो राजेश टोपे बोंबलून राहिला. घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये. नुसता लुटायचा कार्यक्रम, नुसता लुटायचा कार्यक्रम. त्याला काही लिमिट.
आणि हे वोकार्ट हॉस्पिटल नाशिक प्रत्येकाचा छळ करतंय. हे हॉस्पिटलवाले सामान्य माणसाला जगूच देऊन नाही राहिलेले, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनपाचे रुग्णालय असलेले बिटको आणि इतरही रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी हे रुग्णसेवा करण्यास दाखल झाले. मात्र 2 महिन्यांपासून या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांना मिळालेच नाही. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त झालेल्या डॉक्टर, परिचारिक आणि इतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेत सेवेत रुजू होण्याबाबत प्रशासनानं आग्रह केला होता. सामान्य जनतेवर आलेला हा काळ समजून अनेक कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर रुजू होऊन आपला रुग्णसेवेचा धर्म दाखवून दिला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनपाचं रुग्णालय असलेल्या बिटको आणि इतरही रुग्णालयातील कर्मचारी हे रुग्णसेवा करतायत. मात्र 2 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांना मिळालेलं नाहीये. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं शिवसेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश मस्के यांनी नाशिक महानगरपालिका आरोग्य अधिकारी BB नागरगोजे यांना निवेदन देत लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचं मानधन त्यांना मिळावं या संदर्भात निवेदन दिलंय. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोनाचं मोठं महाभयंकर संकट आलं, ही दुसरी लाट आली. पहिल्या लाटीमध्ये जे काही काम केलं त्यानंतर दुसऱ्या लाटीमध्ये काही कर्मचारी काम करत नव्हते. काम करत नसताना बी आपण काही कर्मचाऱ्यांना, डॉक्टर लोकांना ते रुजू झाले कोरोनाच्या संकटामध्ये आणि त्यांना आज 2 महिन्यापासून पगार नाही. 2 महिन्यापासून पगार नसल्या कारणाने काही कर्मचाऱ्यांचा किंवा काहींचा मला फोन आला. या कारणाने मी आरोग्य अधिकारी त्यांना आज निवेदन देण्यात आलं. त्यांनी पण आश्वासन दिलं की येत्या 4-5-6 दिवसामध्ये लवकरात लवकर कागदपत्रांची काही पूर्तता बाकी असल्या कारणाने 2 महिन्यापासून त्यांचे पगार बाकी राहिलेली आहे. या माध्यमातून त्यांनी पण आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर त्यांचं पण पगार होईल अशी आशा आहे आम्हाला. जर तसं काय वाटलं तर परत मी आयुक्त साहेबांना जाऊन भेटल आणि लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लावायचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे आणि करत राहील. नागरगोजे यांनी देखील थकीत वेतन 2 दिवसात कर्मचाऱ्यांना देण्याचं आश्वासन दिलंय. आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन केव्हा पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक. तर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात 100 बेडच्या कोविड सेंटरची महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करत रुग्णांची विचारपूस यावेळी केली आहे. कोरोना काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सुरू असलेलं नामदार बाळासाहेब थोरात आरोग्य कोविड मंदिर रुग्णांसाठी लाभदायी ठरतंय. या आरोग्य मंदिरामध्ये भजन, प्रवचन, सांस्कृतिक गीत गायन कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होतं. यामुळे रुग्णांचे आध्यात्मिक समाधान, मनोबल वाढून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन रुग्ण लवकरात लवकर बरे होत असल्याचं दिसतंय. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील सांस्कृतिक मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, तळेगावचे सरपंच बाळासाहेब कोंदळकर, युवक नेते सचिन दिघे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 100 बेडच्या कोविड सेंटरची महसूल मंत्री नामदार थोरात यांनी 24 मेला संध्याकाळी 5 वाजता पाहणी केली आहे. तसंच यावेळी रुग्णांची विचारपूस करत संवादही साधलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग थांबवत असतो आणि म्हणून आमच्या तळेगाव आणि तळेगाव परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. इथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रजी गोडगे, इथे सरपंच, इतर कार्यकर्ते सर्वांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे आणि त्याचा परिणाम 7 दिवसामध्ये सर्वजण जे इथं येतात थांबतात 7 दिवसात बरे होऊन घरी जातात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जागर जनस्थानसाठी आदेश वाकळे, संगमनेर. पिंपळगाव बसवंत परिसरात टोमॅटो हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नर्सरीमध्ये टोमॅटोसह भाजीपाल्यांची रोपे तयार करण्याची लगबग दिसून येते. तर पिंपळगाव बाजार समिती सुद्धा टोमॅटो हंगामासाठी सज्ज झालेली दिसून येते. पिंपळगाव बसवंत परिसर टोमॅटो उत्पादनात देशात अग्रेसर असून देशातील सर्वात मोठी टोमॅटोची बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बसवंतचा नाव लौकिक आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व्यापारासाठी देशभरातून व्यापारी येत असतात. साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून नवीन टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात होते. त्यासाठी शेतकरी जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या प्रारंभी टोमॅटो लागवड करतात. मात्र यासाठी शेतकरी शेत तयार करणं आणि इतर कामं पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करतात. नांगरणी, सरी पाडणे, मल्बिंग पेपर टाकणे, ठिबक सिंचन बसवणे ही कामं पूर्ण केली जातात. तर दुसऱ्या बाजूला परिसरातील
नर्सरी चालक टोमॅटोसह इतरही भाजीपाल्याची रोपं टाकण्यास प्रारंभ करतात. यात टोमॅटोची रोपं सर्वाधिक असतात. पिंपळगाव बसवंत परिसरातील नर्सरीमध्ये रोपं तयार होत आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामावर शेतकऱ्यांची खरी भिस्त आहे. पावसामुळे वातावरण प्रसन्न असतं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसतो. याच पावसाळी आल्हाददायक वातावरणाची प्रतीक्षा आता शेतकरी वर्गाला लागली. यंदा भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं नर्सरी चालकांचं म्हणणं आहे. यावर्षी लॉकडाऊन परत झाल्यामुळे पण भाजीपाला लागवडीवर काही परिणाम झालेला नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात भाजीपाला लागवड शेतकरी करत आहेत. यावर्षी चांगला रेट राहील, कारण बांगलादेश पाकिस्तान बॉर्डर चालू राहणार आहे. आणि यावर्षी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आमची जेवढी कॅपॅसिटी नर्सरीची तेवढी पूर्ण बुकिंग झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाला लागवड भरपूर प्रमाणात केलेली आहे. मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. ही महामारी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहेत. मागच्या वर्षीसुद्धा कोविड सुरू असताना पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक बाईट आपण त्या ठिकाणी दिला होता. सर्व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांनी जर टमाटे लावले तर निश्चितच त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं जाईल. त्या पद्धतीने मागच्या वर्षी सर्व शेतकरी बांधवांनी टमाटे लावलेत. कधी नव्हे तेवढे बाजारभाव त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना मिळालेत. यावर्षीसुद्धा कोरोनाची महामारी सुरू असताना आपण कलेक्टर साहेबांशी त्या ठिकाणी चर्चा केली, पालकमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे का कांद्याच्या बाबतीत 11 दिवस बाजार बंद झाल्यामुळं शेतकरी अडीअडचणीत आला. पण टमाट्यासारखे शेतकरी या ठिकाणी विचारतात. त्यांनी टमाटे लावल्यानंतर ते बाजार 24 तास आपल्याला बाजार समिती त्या ठिकाणी सुरू करावे लागेल. निश्चितच शेतकरी बांधवांनी टमाटे लावलेत. ही बाजार समिती आपल्यासाठी 24 तास खुली राहील. बाजारभाव काय राहतील त्याची शाश्वती आम्हाला देता येणार नाही, परंतु बाजार समितीच्या माध्यमातून जे व्यापारी या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे असेल, आडते उपलब्ध करून द्यायचे असेल, ते निश्चित उपलब्ध करून देऊन आपल्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून ही बाजार समिती सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करीत आलेली आहे. आणि इथून पुढे आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रयत्न करील ही ग्वाही आपल्या सर्वांना या निमित्ताने मी देतो. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव. वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे सोमवारी 24 तारखेला गवळीपुरा येथे SM खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिकवर कारवाई करण्यात आली आहे. चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावत असल्याच्या अनेक तक्रारी या क्लिनिक विरोधात करण्यात आल्या होत्या. वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे सोमवारी म्हणजेच 24 मेला गवळीपुरा येथे SM खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिकवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना सदृश लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात. यामुळे रुग्ण दगावत असल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. याबाबत कडक कारवाईसाठी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं SM खान सिद्दीकी यांचं रोशन क्लिनिक सील करण्यात आलंय. या क्लिनिकमध्ये एक छोटा टेम्पो भरेल इतक्या औषधांचा विना परवाना साठाही करण्यात आला असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलंय. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम. तर लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हातावर कामधंदा असणाऱ्या 12 बलुतेदारांना बसतोय. व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हातावर कामधंदा असणाऱ्या 12 बलुतेदारांना बसलाय. यात नाभिक, सुतार, लोहार, कुंभार यासह इतर समाजावर उपासमारीची वेळ आली असून व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे अनेक परिवार अडचणीत आले. दुकानं बंद असल्यानं अनेकांना गवंडी काम तसंच कांद्याच्या खळ्यात काम करावं लागतंय. मात्र या ठिकाणी देखील काम उपलब्ध नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने एकतर आम्हाला मदत करावी, नाहीतर आम्हाला शासन नियमानुसार व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी 12 बलुतेदार करत आहेत. भरपूरशा नाभिक समाज बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. तरी राज्य शासनाने आम्हाला त्यांच्या ज्या काही नियम अटी असतील त्या लादून आम्ही त्यांचं पालन करून आमच्या सलून व्यवसायाला खोलण्यासाठी त्वरित परवानगी द्यावी आणि आमच्या समाजाच्या आत्महत्या थांबवा किंवा जी फेरफटक होत आहेत ती आमची समाजाची थांबवावी हीच राज्य शासनाला आमची विनंती आहे. आम्हाला धंदा पाणी काहीच नाही. आम्ही हातावरची काही धंदा नाही. आम्ही असं बसून खाऊ राहिलो. काय करणार आहे आम्ही? मदत करा.
सलून व्यवसाय आमचा हा 5 तारखेपासून मार्चच्या 5 तारखेपासून व्यवसाय बंद आहे आणि आम्ही कांद्याच्या कळ्यात आणि मोलमजुरी करून आमचं उदरनिर्वाह करत आहे. तरीसुद्धा पाहिजे तसं काही भागत नाही आहे. पण काय करणार, सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काम करतो, आम्हाला कोणाची मदतही बी नाही, आमच्याकडे काही नाही. आता हातावर बसलो असं रिकाम बसलेलं आहे. तुमचं काम बंद आहे? किती दिवसापासून? 2 महिन्यापासून बंद आहे. 2-2.5 महिन्यापासून. 2-2.5 महिन्यापासून बंद आहे. सरपंच कसं चालतं? काहीच नाही, हातावर इथं कामाला जा, कुठं भेटत नाही काम. यातील काही परिवार असे आहेत की त्यांना लाईट बिल देखील अव्वाच्या सव्वा देण्यात आलंय. लाईट देखील कट करण्यात आल्यानं रात्रीच्या वेळी अंधारात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. श्रीरामपूरमध्ये लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी चौकात कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगलीच हजेरी घेतली आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याची परिस्थिती पाहून काल श्रीरामपूरचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात नाकाबंदी लावून विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन अडवून वाहन चालकांची रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. लॉकडाऊनच्या या काळात श्रीरामपूरमध्ये रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट केली जाते. यात पॉझिटिव्ह रुग्णांची कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांनी चौकात कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याची परिस्थिती पाहून श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसंच पोलीस पथकासह नगरपालिकेचे डॉक्टर सचिन परे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नाकाबंदी लावून विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं अडवून वाहन चालकांना रॅपिड टेस्ट करण्यास भाग पाडले. त्यांची वाहनं जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. एकूण 85 जणांची रॅपिड टेस्ट केली असून त्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 83 जण निगेटिव्ह आले असून त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नमस्कार. श्रीरामपूर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे या दृष्टिकोनातून आम्ही विविध चौकांमध्ये गर्दीच्या ठिकाणी आकस्मिकपणे वैद्यकीय पथक नेमून अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की शासनाने दिलेल्या निर्बंधानुसार आपण कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. आपण विनाकारण घराबाहेर पडला नाही तर निश्चितच आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या आहे ती घटण्यामध्ये आणि आपल्याला ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या वैद्यकीय सुविधा व्यवस्थित पुरतील याची मला खात्री आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कोणीही अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. नमस्कार. जागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून कोरोना रुग्णांसाठी सेवा करण्यासाठी एक रिक्षा चालक पुढे आलाय. टाळेबंदीमध्ये रिक्षाचा धंदा बंद आहे. समाजात हतबल असणाऱ्या रुग्णांसाठी एक रिक्षावाला त्यामुळे पुढे आलाय. एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी तो पुढे आलाय. या गंभीर काळामध्ये रिक्षा चालकानं माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं. या रिक्षा चालकाकडून शहरातील रुपीनगर परिसरामध्ये कोरोना रुग्णांसाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली आहे. यात प्रायोगिक तत्वावर 4 रिक्षा सुरू करण्यात आल्या असून भविष्यात 20 रिक्षा कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याचा रिक्षा चालक दादासाहेब नरळे यांनी वसा घेतलाय. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हीच भावना घेऊन नरळे कुटुंब पुढे आलंय. 20 रिक्षांचा उपक्रम राबवला आहे. तरी पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर नागरिकाला जाण्यासाठी कोणत्याही प्रवासाची सुविधा नसेल तर एक फोन करून मोफत सुविधा नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून दिली आहे. यावेळी रिक्षांचं विधिवत पूजन करून आजपासून ही अविरत सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा निगडी रुपीनगर पासून ते जिजामाता हॉस्पिटल, वायसीम हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल, भोसरीतील कोळी सेंटर इथपर्यंत सुरू करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान.
आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी
क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218655600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धुळे शहरवासियांना भेडसावत असणाऱ्या समस्यांबाबत आम्ही शिवसेनेच्या वतीने गेल्या 1.5 वर्षांपासून सतत आवाज उठवून वाचा फोडून आंदोलन सुरू ठेवले. या सर्व गोष्टींचा भाजपच्या नेत्यांना आणि महापौरांना राग येऊन माझी बदनामी करत बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझ्या पक्षाची बदनामी व्हावी या हेतूने भाजपने कट कारस्थान करत खालच्या पातळीचे राजकारण करून या शहराची शांतता तसंच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलाय. धुळे मनपाच्या सर्वच विभागामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. यात काळ्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं यांचं राजकारण सुरू आहे. यापुढेही असं प्रकरण बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून याचाच धसका धुळ्याच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला असून नैराश्यपोटी आणि अस्वस्थ होऊन संतापलेल्या भाजपचे महापौर चंद्रकांत सोनार, पुत्र नगरसेवक देवा सोनार यांनी संगनमत करून हिलाल माळी गायींचे हप्ते घेतो अशी बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझ्या आणि माझ्या पक्षाची बदनामी केली आहे. तसंच माझ्या चारित्र्यावर हल्ला केला असल्याची माहिती हिलाल माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. खालच्या हीन दर्जाची राजकारणाने गाठली असून अतिशय नीच प्रवृत्तीचे लोक या शहरात राजकारण करत आहेत. ते या शहराच्या नागरिकांना, तरुणांना दिशाभूल करत आहेत आणि या शहराची शांतता, कायदा सुव्यवस्था कशी भंग होईल आणि यासाठी प्रयत्न करत आहेत. याच्यामुळे भविष्यात काही अनर्थ घडू नये याच्यासाठी नागरिकांनी जागृत राहावं, तरुणांनी जागृत राहावं. आणि आमच्यावर जो काही हल्ला केलेला आहे, चारित्र्यावर त्यांनी याआधी आमच्यावर पण हल्ला केला होता. आता आमचं काहीच सापडत नाही, चुकीचं काम आम्ही करत नाही, आमच्याबद्दल बोलायला काही मुद्दे नाहीत आणि म्हणून राजकारणात आरोप होऊ शकतात. परंतु इतक्या खालच्या लेवलला जर या शहरातले राजकारणी आणि थर्ड क्लास लोक जे राजकारण करत असतील तर त्यांचा समाचार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्याबद्दल व्हायरल क्लिपबद्दल भूमिका मांडून त्यांचा समाचार घेतलेला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कट कारस्थान सुरू आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि काही अघटित घटना घडू नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी हिलाल माळी यांनी केली. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे.
म्युकरमायकोसिस रुग्णांना आधार देण्यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि डेंटल कॉलेजकडून तब्बल 100 खाटांचे अद्ययावत वॉर्ड सुरू करण्यात आलंय. कोरोनासारख्या आजारानं रुग्ण हैराण झालेले असतानाच म्युकरमायकोसिस या आजाराचं जीवघेणं संकट रुग्णांसमोर उभं राहिलंय. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी आता धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांच्या पुढाकारानं जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि डेंटल कॉलेजकडून तब्बल 100 खाटांचं अद्ययावत वॉर्ड सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी दिवस रात्र तज्ज्ञ डॉक्टर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात 100 खाटांचं हे वॉर्ड सुरू करणारे आणि उपचार करणारे धुळ्याचे जवाहर मेडिकल फाउंडेशन हे पहिलं हॉस्पिटल ठरलंय. अत्यंत भयान परिस्थितीला आपण गेल्या वर्षभरापासून सामोरं जातोय. पहिली लाट आणि दुसऱ्या लाटीमध्ये आता आपण बरेच आपले अपतेष्ट आणि जवळच्या लोकांना त्या ठिकाणी हानी पोचलेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आता हा म्युकरमायकोसिस हा आजार जो पोस्ट कोविड पेशंट्समध्ये बघितला जातो आहे. कोविड दुरुस्तीकरता आपण जे काही औषधांचा वापर केला जातो त्याच्या दुष्परिणामामध्ये हा म्युकरमायकोसिस त्या ठिकाणी पेशंट्समध्ये आढळायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक 100 खाटांचं अद्ययावत म्युकरमायकोसिस सेंटर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिलं सेंटर आणि सर्वात मोठं सेंटर आम्ही जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये कार्यरत करू शकलेलो आहे. आतापर्यंत 70 रुग्णांच्या ऑपरेशन्स त्या ठिकाणी म्युकरमायकोसिसचे झालेत. आणि मला असं वाटतं जवाहर मेडिकल फाउंडेशनचं हे काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले, गेल्या वर्षी कोरोना आजार आल्यानंतर रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून जवाहर मेडिकलनं पुढाकार घेऊन 100 खाटांचे वॉर्ड सुरू केलं होतं. त्यानंतर यंदा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं उपचारासाठी खाटांचीही संख्या वाढवली आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांना जीवनदान देण्यात जवाहर मेडिकल यशस्वी ठरले. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नागरिकांना आपल्या भागातील किंवा वैयक्तिक तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षात 100 नंबर डायल करावा लागतो. आता मात्र 100 क्रमांकाऐवजी 112 नंबर डायल करावा लागणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. नागरिकांना आपल्या भागातील किंवा वैयक्तिक तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये 100 नंबर डायल करावा लागत असे. यानंतर या क्रमांकावर केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित तक्रारदारापर्यंत पोहोचून पोलीस अधिकारी कारवाई करत असत. मात्र आता 100 नंबर ऐवजी 112 नंबर डायल करावा लागणार असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. अमेरिकेमध्ये 911 प्रमाणे देशात 112 ही सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सेवेमुळे शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सोशल पोलिसिंग वाढणार आहे आणि कमीत कमी वेळेत अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळायला मदत होणार. डायल 112 ही जी यंत्रणा आहे तिला महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम असं तिला नाव देण्यात आलेलं आहे. ही संकल्पना राबवण्यात येणार आहे आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे केंद्र सरकारकडनंच हे आलेलं आहे. महाराष्ट्रातलं त्याचं इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं GPS लोकेशन देखील ट्रॅक करणार आहे. तर पोलीसकरणाचं नूतनीकरण अद्यावतीकरण करण्याची जी शासनाचं धोरण आहे त्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे आणि धुळे जिल्ह्यात त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर घरगुती किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा निर्घृणपणे खून केला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने मुलगाही आरोपीच्या पिंजऱ्यात कैद झाला असून सून आणि मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सून पूजा शिंदे हिचे सासू बेबी शिंदे सोबत घरगुती कारणामुळे वाद होत असत. त्याचाच राग मनात धरून सुनेनं ब्लाऊजच्या साह्यानं सासूचा गळा आवळून खून केलाय. तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह पोत्यात घालून प्रथम टेरेसवर ठेवलाय. नंतर सोसायटीतील राजेंद्र बंगार यांच्या बंगल्या शेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन टाकलाय. मृतदेह टाकत असताना स्थानिक तरुणांनी ते पाहिलं. त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. झुडपात मृतदेह फेकत असल्याचा प्रकार CCTVमध्ये कैद झाला. मृतदेह टाकल्यानंतर टेरेसवर आणि सोसायटीच्या पायऱ्यांवर पडलेलं रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे यानं धुवून पुसून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. या दोघा नवरा बायकोला या प्रकरणातील आरोपी म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या घातल्या. 21 तारखेला मारल्यानंतर तिने तिचं प्रेत गोणीमध्ये भरून टेरेसवर ठेवलं आणि त्याचा वास यायला लागल्यामुळे सोसायटीतील लोकांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर तिने ते प्रेत खाली त्या सोसायटीच्या प्लॉटमध्ये परपुडत आणलं आणि त्या ठिकाणी तिने गवतामध्ये फेकून दिलं.
हे नेत असताना तिथे CCTV कॅमेरे आहेत, त्याचप्रमाणे लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून मग स्मेल आल्यावर पोलिसांना खबर मिळाली. खबर मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि गोणी उघडून पाहिले असता महिलेचं बरे दिसून आलं. मयत बेबी असं नाव आहे, 50 वर्षाचे आहेत त्या. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, मावळ. तर पुढील बातमी मावळगावमधून. मावळ गावात लालवाडी डाहुली या गावात ऋणानुबंधाचा प्रत्यय आलाय. मोर आणि 60 वर्षीय आजीबाईंच्या ऋणानुबंधाची चर्चा आता मावळात प्रत्येक गावातील पारावर रंगते. जखमी मोराच्या या पिलावर आजीबाईनं उपचार केले होते. शेताच्या बांधावर झुडपात अडकून पडला होता हा पक्षी. त्याचा टाहो ऐकून कचरा फेकायला गेलेल्या या पिंगळ्या आजीनं त्याची मुक्तता केली खरी, मात्र यात तो जखमी झाला होता. त्याची हालचाल मंदावली होती. पायाला जखमा अशा परिस्थितीत त्याला घरी आणून त्याच्यावर उपचार करून कोंबडीच्या कुराड्यात ठेवलं आणि इथूनच त्यांच्यात अतूट नातं निर्माण झालं. आता हे मोराचं पिल्लू 3 वर्षाचं झालंय. त्याला अनेकदा जंगलात बाकीच्या मोरांच्या सोबतीला सोडलंही, मात्र दाणा पाणी टिपल्यावर तो जंगलाच्या अधिवासात न राहता आजीच्या घरात दाखल होतो. केलेल्या उपकाराची परतफेड हा मोर वारंवार करत असतो, कारण अंगणात अनेक विषारी सर्प असो किंवा तत्सम प्राणी घुसण्याचे प्रयत्न करतात. हा मोर या कुटुंबाचं रक्षण करायला जीवाची बाजी लावतो. बरे, या मोराला भूक लागल्यावर रोज आजीला चोच मारून गहू, तांदूळ, बाजरी, अन्नधान्य मागतो. राष्ट्रीय पक्षी मोर घरात पाळू शकत नाही. अनेकदा वनविभागाला कल्पनाही दिली. आम्ही त्याला बंदिस्त केलेलं नाहीये, तो मोकळा श्वास घेतो. त्याला अनेकदा जंगलात सोडलंय तरी तो माघारी परत आमच्याच झोपड्यात येतोय, असं मत पिंगळे दाम्पत्यांनी व्यक्त केलंय. तर एक दिवशी मी कचरा टाकायला आले होते, तर एक मोराचं पिल्लू जाळीच्या झुडपात गुंतलं होतं आमच्या त्या कुंपणामध्ये. काय चुकात आहे म्हणून मी त्याला घेऊन सांगती आले. बघते तर छोटंसं पिल्लू आहे, त्याचा पायाला जखम झाली. मग ते घरी आणलं तर माणसं म्हणलं काय आहे? म्हणलं पिल्लू आहे, आपल्या कोंबडीत राहील ते. मग त्या कोंबडीमध्ये मी त्याला सोडलं. मग त्याचा पाय धुतला बितला, त्याला जरा टूप बीप लावली, ते व्यवस्थित झालं बाबा. आणि मग ते आमच्या इथं राहूनच गेलं. आमचा लळा लागला त्याला. छोटं 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 मोठं झालं तरी ते घराच्या बाहेर काय जायना. आणि त्याच्यावर आमच्याकडे उपचार काय, बिबुआ टाकला बा, बिबुआ आणि राजबिंदूचा ठेम टाकला आणि पट्टी केली फडक्याची. मग ते बरं झालं. मग त्याला कणी टाकली तांदळाची, खाऊ लागलं, मोठं झालं. 3 वर्ष झाला आमच्याकडं. 3 वर्षाचा झाला तो. आमच्या परिवाराचं तो एक सदस्य आहे. आमची एवढी येत ना मुलं बाळ माणसं, त्याच्या संग तो बी आमचा सदस्यच झाला. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, मावळ. जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळवल्याने त्यातील कासव बाहेर येऊन लोखंडी जलवाहिनीत गेले. येथे प्रचंड उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा येथे घडली. यात 48 कासव मृत्युमुखी पडलेत. मुरादाबाद परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनीचं काम सुरू आहे. यासाठी आसोदा आव्हाने रस्त्यावर खोदकाम करून लौकी नाल्याला वळवण्यात आलंय. हा नाला वळवल्यानं त्यातील काही कासव पाण्याबाहेर आली आहेत. ती जलवाहिनीत अडकली. उन्हामुळे लोखंडी जलवाहिनी प्रचंड तापली आणि त्यात तिला वेल्डिंग केलं जात असल्यानं उष्णतेमुळे कासव मृत्युमुखी पडल्याचं वक्तव्य स्थानिक ग्रामस्थांकडून केलं जात आहे. रविवारी वनविभागाच्या वतीनं मृत कासवांचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आलाय. या ठिकाणी 48 कासवांचा मृत्यू झालाय. इंडियन फ्लॅपशेल जमातीची ही कासवं असून मृत कासवांना जाळून नष्ट केलं जाणार असल्याचं वनविभागानं सांगितलं. नाल्यातून बाहेर आल्यानं उष्णतेच्या तीव्रतेनं कासवांचा मृत्यू झाल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं आसोदा माहेर असून त्यांच्या माहेराची वाट या कवितेत वर्णन असलेला हा लौकी नाला आहे. ही दुर्मिळ काळी कासवं असून त्यांना कोणीच मारत नाही, घरीही नेत नाही. धार्मिकदृष्ट्या त्यांचं महत्त्व आहे असं गावातील रहिवासी मानतात. वन्यजीव प्रेमींमध्ये यामुळे मात्र हळहळ व्यक्त होते. या प्रकरणी वनविभागाच्या वतीनं रविवारी वनरक्षक अश्विनी ठाकरे, डी पवार, रेवंत चौधरी, सुनील बाविस्कर, वन्यप्रेमी, आसोद्याचे पोलीस पाटील आनंदा बिरारी यांनी जाऊन पंचनामा केलाय. वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल PJ सोनवणे यांच्या मार्फत पुढील कारवाई केली जाते. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, जळगाव.
या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. जाता जाता तमाम आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जाहीर आवाहन. लसीकरणाला सुरुवात झाली. आपल्याला संयम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.